हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत अप्लाइड मॅथमॅटिक्स 1. ठीक आहे. अप्लाइड मॅथमॅटिक्स 1 या सब्जेक्ट मध्ये आपण स्ट्रेट लाईन, फंक्शन, पार्शियल फ्रॅक्शन यामध्ये जे टाइपचे प्रॉब्लेम्स होते ते सर्व टाइप कव्हर केल्यानंतर आता आपण पाहणार आहोत आपला चॅप्टर नंबर 4. चॅप्टर नंबर 4 मध्ये आपण चॅप्टर पाहत आहोत लॉगॅरिथम. लॉगॅरिथमचे प्रॉब्लेम्स आपण पाहणार आहोत. लॉगॅरिथम मध्ये किती टाइपचे प्रॉब्लेम्स आहेत, काय लॉज आहेत, काय यामध्ये कन्सेप्ट आहेत, ते सर्व काही आपण पाहणार आहोत. चला तर मग लॉगॅरिथम मध्ये पाहूया टाइप नंबर 1 चे प्रॉब्लेम. टाइप नंबर 1 चे प्रॉब्लेम. आता टाइप नंबर 1 चे जे प्रॉब्लेम आहे यामध्ये आपण पाहणार आहे कन्वर्जन ऑफ एक्सपोनेंशियल फॉर्म टू लॉगॅरिथमिक फॉर्म. एक्सपोनेंशियल फॉर्मचं कन्वर्जन लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कसं होतं ते आपल्याला आज पाहायचं आहे. चला तर मग पाहू एक्सपोनेंशियलचं कन्वर्जन लॉगॅरिथम मध्ये. इथे माझ्याकडे काही प्रॉब्लेम आहेत. क्वेश्चन नंबर 1, y इज इक्वल टू a रेस टू x. क्वेश्चन नंबर 2, 32 इज इक्वल टू 2 रेस टू 5. क्वेश्चन लिहून घेतोय बाळांनो, बाकी काही नाही. 10 इज इक्वल टू 100 रेस टू 1/2. अगेन 4, 9 इज इक्वल टू 3 चा स्क्वेअर. सी हियर, मला तुम्हाला काही सांगायचंय, काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. तर अशी एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची, पहा बाळांनो, की ज्यावेळी तुमच्या फॉर्म मध्ये आता हा एक फंक्शन आहे आणि या फंक्शन मध्ये तुम्हाला दिसतंय पॉवरला मराठीत म्हणतात घातांक. आता या पॉवरला इंग्रजीमध्ये अजून एक शब्द आहे एक्सपोनंट. हा इथं एक्सपोनंट कोण आहे? एक्स. इथे एक्सपोनंट कोण आहे? 5. इथं एक्सपोनंट कोण आहे? 1/2. थोडक्यात काय, जेव्हा तुमच्या फंक्शन मध्ये पॉवर येतो किंवा एक्सपोनंट येतो तेव्हा त्याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. मग या सगळ्या फॉर्म कोणते आहेत? एक्सपोनेन्शियल फॉर्म. आता या एक्सपोनेन्शियल फॉर्मचं कन्वर्जन करायचं तुम्हाला लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये. एक्सपोनेन्शियल फॉर्मचं कन्वर्जन करायचं लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये. म्हणजे एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे त्याचे कन्वर्जन लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये करायचं. म्हणजे लॉगॅरिथमिक फॉर्म तो असतो ज्याच्यामध्ये लॉग शब्द असतो. LOG लॉग असा शब्द असला की तो लॉगॅरिथमिक फॉर्म होतो. पहा मग बघा आता कसं कन्वर्जन करायचं बाळांनो. आता हा हे एक्सपोनेन्शियल फॉर्म करण्याच्या पॉवर, याला काहीतरी पॉवर आहे, याला काहीतरी एक्सपोनंट आहे. एक्सपोनेन्शियलचं कन्वर्जन लॉगॅरिथमिक मध्ये करायचंय ना. मग मी काय करतो, जे पॉवरला आहे ना, पॉवरला एक्स, पॉवर ऍज इट इज लिहायचा. हे लॉजिक सांगतोय. पॉवर ऍज इट इज लिहिला एक्स इज इक्वल टू, मग इज इक्वल टूच्या पुढे लिहायचा लॉग. LOG लॉग शब्द लिहायचा कंपल्सरी. आणि बघायचं इकडे इज इक्वल टूच्या या साईडला काय आहे? वाय. त्याचा घ्यायचा लॉग. एक्स झाला, वाय झाला, खाली कोण राहिला? ए घ्यायचा बेसला, लॉगॅरिथमच्या बेसला घ्यायचा ए. मग ह्या टर्मचं मिनिंग आणि ह्या टर्मचं मिनिंग सेम आहे, फक्त इथं पॉवर आहे म्हणून एक्सपोनेन्शियल फॉर्म आणि इथं लॉग आहे म्हणून लॉगॅरिथमिक फॉर्म. झालं की नाही एक्सपोनेन्शियलचं कन्वर्जन लॉगॅरिथम मध्ये. परत एकदा पहा, एक जसा घ्यायचा इज इक्वल टू, लॉग शब्द वापरायचा कंपल्सरी. मग इज इक्वल टूच्या दुसऱ्या साईडला वाय, त्याचा लॉग घेतला, खाली राहिला ए, तो बेसला घ्यायचा. सिमिलरली बाकी सगळ्यांचं करायचं. इकडे पहा, इथे कोण आहे बरं? पॉवरला 5. मग 5 ऍज इट इज इक्वल टू पुढे लॉग. बरं इज इक्वल टूच्या पुढे कोण आहे? 32. हे झालं लॉग ऑफ 32. 32 झाले, 5 झाले, खाली राहिला 2, हा 2 घ्यायचा बेसला. झालं एक्सपोनेन्शियलचं कन्वर्जन लॉगॅरिथमिक मध्ये. किती सोपं. पुढे पहा बाळांनो, इथे या ठिकाणी पॉवरला कोण आहे? 1/2. पुढे घ्यायचा इज इक्वल टू करून लॉग. इज इक्वल टूच्या या साईडला कोण आहे? 10, लॉग ऑफ 10. 10 झाला, 1/2 झाला, खाली राहिला 100 घ्यायचा बेसला.
म्हणजे हे होतं पॉवर असल्यामुळे एक्सपोनेन्शियल फॉर्म, इथे लॉग झाला म्हणजे लॉगॅरिथमिक फॉर्म. एक्सपोनेन्शियलचं कन्व्हर्जन लॉगॅरिथम मध्ये. आता पुढे पहा, इथे पॉवरला कोण आहे 2 इज इक्वल टू करून पुढे घ्यायचं लॉग. इज इक्वल टूच्या दुसऱ्या बाजूला 9 आहे, ते 9 जसेच्या तसे. आता राहिला खाली 3, तो 3 घ्यायचा बेसला. झालं का एक्सपोनेन्शियलचं कन्व्हर्जन लॉगॅरिथम मध्ये? डाऊट असल्यास विचारा आणि लिहून घ्या. 4 एक्झाम्पल सांगितले. समजलं नसेल तर विचारा. टू मच सिंपल. चला अजून काही प्रॉब्लेम्स पाहूया म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल. हे समजलं का ग? पुढे 4 क्वेश्चन झाले होते ना. क्वेश्चन नंबर 5, 5 चा क्यूब इज इक्वल टू 125. क्वेश्चन नंबर 6, 3 raised to 4 is equal to 81. Question number 7, 7 raised to 0 is equal to 1. Question number 8, 5 raised to minus 2 is equal to 1 upon 25. See here, सर्वचे सर्व जे प्रॉब्लेम्स आहे त्यामध्ये पॉवर आहे म्हणजे एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. कन्व्हर्जन करायचं लॉगॅरिथम मध्ये. मग बघायचं पॉवर कोण आहे इथं 3 ॲज इट इज इक्वल टू करून पुढे घ्यायचं लॉग. आता इज इक्वल टूच्या पुढे कोण आहे 125, त्याचा घ्यायचा लॉग. 3 आणि 125 झाले, खाली राहिला 5 घ्यायचा बेसला. परत इथे पॉवर कोण आहे 4. मग आता लॉगॅरिथम मध्ये कन्वर्ट करायला इज इक्वल टू लॉग. इज इक्वल टूच्या पुढे 81 आहे, त्याचा घ्यायचा लॉग. 481 झाला बे, खाली कोण राहिलं 3 घ्यायचा बेसला. इथे कोण आहे 0, पुढे घ्यायचा लॉग. लॉग घेताना कोणाचा घ्यायचा इज इक्वल टूच्या पुढे आहे 1, त्याचा 0 1 झाला बेसला 7. अगेन इथे कोण आहे पॉवरला -2 इज इक्वल टू करून लॉग. इज इक्वल टूच्या पुढे कोण आहे 1/25. 1/25. आता -2 1/25 झाले, खाली राहिला हा 5 घ्यायचा बेसला. पहा एक्सपोनेन्शियल फॉर्म होते लॉगॅरिथम मध्ये कन्वर्ट केले जस्ट बाय युजिंग सिंपल लॉजिक. साधं सिंपल लॉजिक वापरलं आणि सॉल्व्ह केलं. काय डाऊट? घ्या. आता क्वेश्चन नंबर 9, क्वेश्चन नंबर 10, क्वेश्चन नंबर 11. 0.001 is equal to 10 raised to -3. X raised to y is equal to z. M n raised to x. 6 raised to 1 is equal to 6. बघा या चारही प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला दिसेल की एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे कारण पॉवर आहे. मग आता आपल्याला लॉगॅरिथम मध्ये कन्वर्ट करायचंय. मग पॉवर पाहायचा. पॉवर इथं -3 आहे. ओके, इज इक्वल टू करून लॉग घ्यायचं. घेतलं लॉग. आता पॉवर आहे -3, लॉग घेतला. ठीक आहे. आता इज इक्वल टूच्या पुढे जे त्याचा लॉग घ्यायचा आहे 0.001. -3 ने हे झालं, खाली राहिला 10, तो बेसला घ्यायचा. झालं. पॉवरला या ठिकाणी y ना, इज इक्वल टूच्या पुढे z आहे, त्या झेडचा घ्यायचा लॉग. खाली राहिला हा x, बेसला घ्यायचा. म्हणजे हे फंक्शन सेम आहे, फक्त एक्सपोनेन्शियल फॉर्मॅट मध्ये पॉवरच्या आणि लॉगॅरिथमिक फॉर्मॅट मध्ये लॉगच्या. इथे पॉवरला x आहे, इज इक्वल टूच्या पुढे m आहे, त्याचा घ्यायचा लॉग. खाली राहिला हा n घ्यायचा बेसला. अगेन पॉवरला इथं 1 आहे, इज इक्वल टूच्या पुढे 6 आहे, त्याचा घ्यायचा लॉग. खाली राहिला ह्या बाजूचा 6, तो बेसला. बघा या पद्धतीने एक्सपोनेन्शियल फंक्शनचं कन्व्हर्जन लॉगॅरिथमिक फंक्शन मध्ये केलेलं आहे. डाऊट असेल तर विचारा. झालं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. √3 is equal to 12. 7 to 9. 14. 10 raised to 5 is equal to 10,000. 15.
3⁻⁵ इज इक्वल टू 1/243. आता यातला फक्त मी हा एक करतो बाळांनो, हे दोन तुम्ही होमवर्क म्हणून करा. होमवर्क म्हणून करायचे तुम्हाला हे दोन प्रॉब्लेम. हा एकच करून देतो मी. पॉवरला इथं 12 येते ऍज इट इज, पुढे यूज करायचा आहे लॉग. इज इक्वल टूच्या पुढे 7 to 9 आहे, त्याचा घ्यायचा आहे तुम्हाला लॉग. खाली राहिला √3, तो घ्यायचा बेसला. अशा पद्धतीने बाळांनो एक्सपोनेन्शियल फॉर्मॅटचं कन्व्हर्जन लॉगॅरिथमिक फॉर्मॅटमध्ये करायचंय. ते तुम्हाला नक्कीच समजलं असेल असं मी समजतो. याचे सर्व प्रॉब्लेम छोटे असल्यामुळे मी पटकन घेतले. आलं तर 2 मार्काला असं कन्व्हर्जन येतच. डाऊट असल्यास विचारा. ओके स्टुडंट्स, लिहून घ्या. भेटूयात नेक्स्ट लेक्चरला. डाऊट आल्यास मला विचारा. नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट टाईप पाहू. ओके, बाय स्टुडंट.